उजनी जलाशयातल्या मासेमारीच्या ई टेंडर प्रक्रियेसह सौर ऊर्जा प्रकल्प आणि खासगी ठेकेदारी पद्धतीला स्थानिक मच्छीमारांनी तीव्र विरोध केलाय। यामुळे इंदापूर आणि भिगवण मासळी बाजारासह इतर जे लहान मोठे मासळी बाजार आहेत ते बंद असून मच्छी विक्रेत्यांसह अनेक व्यावसायिकांना याचा मोठा आर्थिक फटका बसतोय। आणि याच परिस्थितीचा आमचा प्रतिनिधी सुंदर कुसाळकर यांनी आढावा घेतलेला आहे, पाहूया। आपल्यासोबत देखील जे खाते विक्रेते आहेत हे आपल्यासोबत जुने नेमकं कशा प्रकारचा त्यांना सामना करावा लागतो, नेमकं त्याचं आर्थिक काय नुकसान होतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। काय सांगाल, आज 3 दिवस झालं मार्केट मच्छी मासळी बाजार बंद आहे, नेमकं काय तुमचे व्यवसायावरती परिणाम झाले? आज खाजगी ठेकेदारी आणि सौर ऊर्जा प्रकल्प जे उजनी धरणावर राबवलाय सरकारने प्रकल्प, त्या प्रकल्पामुळे मच्छीमार बंद ठेवण्याचा जे पुकारलेलं आहे आंदोलन, त्याच्यामुळे इथले मोठा मच्छी मार्केट बाजार बंद आहे। त्यामुळे आमची दुकानदारी बी सुद्धा बंद आहे। 3 दिवस झालं दुकानदारी बंद आहे। त्या बंदमुळे आमचे रोजगार हा ठप्प झालेला आहे। त्यामुळे जे शासनाने निर्णय घेतलेला आहे ते निर्णय बदलावा। 3 दिवस झालं मच्छी मार्केट सगळं बंद आहे। इथे सगळं आमचे हातविक्रेते आहेत, तर 3 दिवसापासून सगळं बंद, सगळं स्टॉप आहे। एक साधा मासा सुद्धा कुठं मिळत नाहीये। याचा परिणाम सगळ्या खवयांवर पण झालेला आहे, हॉटेल व्यावसायिकांबरोबर झालेला आहे। यामधून जी उलाढाल रोजची होणार आहे ती कोट्यवधीची उलाढाल ठप्प झालेली आहे। सरकारला या माध्यमातून आमची एवढीच एक मागणी आहे की जे काही तुम्ही निर्णय घेतलेला आहे ते मच्छीमारांच्या विरोधात घेतलेला आहे। मला 400 रुपये रोज आहे। आज 3 दिवस झालं मच्छी मार्केट बंद आहे। आज 3रा दिवस आहे। माझी लेकरं बाळ कशी सांभाळायची? मला बी देणं आहे ना। शासनाने निर्णय घेतलाय, काय वाटतंय? काय नाही, ती रद्द करावा हे निर्णय, ती प्रकल्प उजनीचा आधी। तर एकंदरीत शासनाने जो घेतलेला निर्णय आहे तो या ठिकाणी रद्द करण्यात देखील आता कर्तव्याकडून करून देखील आता या ठिकाणी आपल्याला होत असताना पाहायला मिळत आहे। सुंदर कुसाळकर, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।